नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर। आज आपण ज्या डाळींना वातूळ समजतो त्या खरोखरच वातूळ आहेत का आणि असतील तर त्यातील वातूळपणा कमी करण्यासाठी आपण काय करायला हवं याविषयी बघणार आहोत। डाळ योग्य संस्कार करून सेवन केल्यास वातदोष वाढवित नाही, अन्यथा डाळी वातदोष वाढविणाऱ्याच असतात, म्हणून त्यांना वातूळ असं संबोधन दिलं आहे। अनेक आहार तज्ज्ञांकडून, विशेषतः आधुनिक शास्त्राच्या आहार तज्ज्ञांकडून, जिम संचालकांकडून, अनेक व्यायाम तज्ज्ञांकडून मोड आलेली कडधान्य खाण्याचा सल्ला दिला जातो, ज्यामुळे प्रोटीन्स मिळतील। ज्यांना हेवी वर्कआउट आहेत किंवा अधिक प्रमाणात व्यायाम आहे अशांनी प्रोटीन्स मिळवण्यासाठी कडधान्य निश्चित खावे आणि अशी कडधान्य सुरू करण्याच्या अगोदर आपल्या प्रकृतीला अनुसरून योग्य तो वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा। असा सल्ला घेतल्यास ही कडधान्य आपणास आपल्या प्रकृतीत सूट होऊ शकतील, अन्यथा त्यापासून अनारोग्य मिळणं शक्य आहे। रक्तात युरिक ॲसिडचे प्रमाण अधिक झाल्यास वैद्यकीय सल्ल्याद्वारे डाळींचे सेवन बंद केले जाते। अनेक कडधान्य हे मोड आणून सेवन केले जात असतात आणि असे मोड आलेले धान्य वातदोष, पित्तदोष आणि रक्तदोष निर्माण करणारे असतात। यामुळे वातरक्त म्हणजेच गाऊट नावाचा आजार आणि सांध्यांचे अन्न आजार देखील निर्माण होऊ शकतात। सोबत गॅसेस, पोट साफ न होणं, पोट फुगल्यासारखं वाटणं, पोट भरल्यासारखं वाटणं, ॲसिडिटी इत्यादी अनेक पचनाचे आजार देखील निर्माण होत असतात। मग ह्या अशा डाळी आपण कशा सेवन कराव्यात हे महत्त्वपूर्ण आहे। डाळी सेवन करायच्या असल्यास त्या योग्य पद्धतीने शिजवणं गरजेचं आहे। भरपूर वेळेला डाळी ह्या कुकरमध्ये आपण शिजवतो, त्यामुळे डाळींवर होणारे अग्निसंस्कार हे अर्धवट होऊ शकतात, म्हणून शक्यतो डाळी ह्या पातेल्यातच शिजवाव्यात। अन्यथा कुकरमध्ये शिजवायच्या असल्यास थोडा अधिक काळ शिजवाव्यात। डाळी शिजवण्याच्या अगोदर साधारणतः 2 ते 4 तास त्या पाण्यात भिजत ठेवाव्यात, यामुळे देखील त्यातील वातूळपणा कमी होतो। डाळ शिजत असताना त्यात कोणतेही अन्य पदार्थ घालणे टाळावे। प्रामुख्याने मीठ आणि आंबट पदार्थ टाकू नयेत। डाळी पूर्ण शिजल्यानंतरच त्यात मीठ टाकावे। तसेच अन्य आंबट पदार्थ प्रामुख्याने चिंच, आमसूल इत्यादी टाकावेत। विरुद्ध आहाराचा विचार केल्यास डाळी आणि दुधाचे पदार्थ एकत्र सेवन करणे टाळावे। हिंग, तमालपत्र, ओवा, तूप, तीळ आणि घाण्यावरील खाद्यतेल यांच्यासह म्हणजे या स्निग्ध पदार्थांसह डाळी शिजवल्यास हरकत नाही आणि हे उत्तमच असते। वरण भात आणि साजूक तूप हा उत्तम आणि सात्विक आहार मानला जातो, म्हणजेच डाळीच्या वरणासोबत तूप घेणे कर्मप्राप्त आहे। यामुळे डाळींमधील वात आणि पित्त वाढवणारे गुण तुपाद्वारे कमी केले जातात। उसळ केली असता ती उसळ कोणतीही असो, मुगाची असो, हरभऱ्याची असो, मटकीची असो, अशी उसळ तयार केली असता त्यावर लिंबू पिळून सेवन करावे। हे आरोग्यकारक आहे। यामुळे वात वाढण्याची शक्यता कमी होते। डाळींमधील वात वृद्धिकर गुण कमी करण्यासाठी शास्त्रकारांनी उत्तम योजना केलेली आहे, ती म्हणजे पुरणपोळी। या पुरणपोळीमध्ये आपण डाळींसोबत गुळाचा वापर करीत असतो, म्हणजेच या ठिकाणी आयुर्वेदाला पुरणपोळी ही साखरेच्या ऐवजी गुळाची असणं आवश्यक आहे असं सांगणे आहे आणि ते महत्त्वपूर्णच आहे। अशा या गुळाच्या पुरणपोळीसोबत साजूक तूप भरपूर प्रमाणात घ्यावं आणि असा नियम आहे, म्हणजेच वातूळ गुण कमी होऊन ती आरोग्यवर्धक ठरत असते। तसेच आपल्या प्रत्येकाच्या घरात पुरणपोळीसोबत आमसूल किंवा चिंचेची आमटी केली जात असते आणि ही आमटी देखील उष्ण आणि आम्ल गुणाने युक्त असल्याने वात कमी करण्यासाठी उत्तम असते। या आमटीवर लिंबू पिळून घेतल्यास अजून वातशामक कार्य घडत असते। अशा प्रकारे डाळी जर आपल्याला पचवायच्या असतील तर, त्यातील वातूळपणा कमी करायचा असेल तर त्या शिजल्यानंतरच त्यात मीठ आणि अन्य पदार्थ टाकावेत। सोबत सेवन करीत असताना लिंबू टाकून सेवन केल्यास वात वाढणार नाही आणि आपल्याला आवश्यक असणारे प्रोटीन्स देखील मिळतील। चला तर मग आजपासून आपण डाळी योग्य पद्धतीने शिजवून योग्य पदार्थांसोबत सेवन करूया आणि आरोग्य आपले अबाधित राखूया। नमस्कार।